गोंदवलेकर महाराज सांगतात की सत्संगतीचे 2 प्रकार आहेत। या प्रवचनात महाराज सांगतात की सत्संगतीचे 2 प्रकार। नमस्कार, आज 2 एप्रिल। आज आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनातील एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, तो म्हणजे सत्संगती। आणि आपण गोंधळून न जाता साधना कशी करावी याचे मार्गदर्शन केले आहे। महाराज सांगतात की सत्संगतीचे 2 प्रकार आहेत। पहिला प्रकार म्हणजे संतांच्या देहाची संगती, म्हणजेच प्रत्यक्ष भेटीत राहणे। आणि दुसरा प्रकार म्हणजे संतांनी सांगितलेले साधन किंवा नामस्मरण करणे। महाराज सांगतात की संतांची प्रत्यक्ष भेट होणे हे खूप कठीण आहे। कधी कधी आपण संतांच्या बाह्य वागण्यावरून त्यांना ओळखण्यात चूक करतो, पण संतांनी सांगितलेले साधन म्हणजेच नामस्मरण करण्यात कोणताही धोका नाही, कारण नाम हे नेहमीच शुद्ध असते, मग सांगणारे व्यक्ती कसाही असला तरी। महाराजांनी एक छान उदाहरण दिले आहे। ते म्हणतात, संतांची सोबत म्हणजेच एक वेगवान वाहनासोबत वाहणारी आहे। आपण फक्त त्या वाहनात निश्चल आणि शांत बसून राहायचे असते। वाहन आपल्याला आपल्या देहापर्यंत पोहोचवते। तसेच संतांच्या संगतीत आपली अहंकाराची भावना कमी होते आणि वासनांचा क्षय होतो। महाराज सांगतात की सत्संगतीमुळे आपल्याला नाम घेण्याची बुद्धी मिळते। केवळ नामामुळेच बुद्धी स्थिर होऊ शकते। जेव्हा आपण कोणत्याही भावनेने नाम घेतो तेव्हा संतांच्या संगतीचा खरा फायदा मिळतो। सत्संगतीत राहिल्यावर भजन, पूजन आणि स्मरण या गोष्टी आपोआप घडतात। त्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही। महाराजांनी या प्रवचनात संत तुकाराम महाराजांचा उल्लेख केला आहे। तुकाराम महाराजांनी देवाकडे धनसंपदा किंवा मुक्ती मागितली नाही, तर फक्त सत्संगती मागितली, कारण तेथे गेल्यावर स्वतःचा विसर पडतो आणि भगवंताचे स्मरण होते। तर मित्रांनो, आजच्या प्रवचनाचा सारांश हेच आहे की आपण जाणीवपूर्वक सत्संगतीचा प्रयत्न केला पाहिजे। संतांच्या विचारांचे पालन करणे आणि नामस्मरण चालू ठेवणे हीच खरी सत्संगती आहे। आजच्या प्रवचनात एक महाराज महत्त्वाचा विचार सांगतात, तो म्हणजे संतांना जे आवडते ते आपल्याला आवडणे म्हणजेच त्यांचा खरा समागम तुम्हा सोबत होय। हे होते आजचे प्रवचन। मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा होता की तुम्ही दररोज नामस्मरण करता का? या प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जय राम जय जय राम।